नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालयावरती 2025-26 प्रश्नपत्रिका. यामध्ये आपण लिपिक, चालक व शिपाई या सर्व पदासाठी उपयुक्त असणारे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आधारित प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघा, पहिला प्रश्न बघा. देशातील एकूण ज्योतिर्लिंगे किती आहेत? तर देशातील एकूण ज्योतिर्लिंगे किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी. आपल्याला 12 ज्योतिर्लिंग हे आपल्या भारत देशामध्ये आहेत. तर 12 होय. यानंतर आहे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये 5 आपल्याला हे ज्योतिर्लिंग दिसून येतात. तर 5 एवढी संख्या आहे. त्यानंतर आहे हवेचे किमान तापमान. हवेचे किमान तापमान कधी नोंदवले जाते? तर हवेचे किमान तापमान कधी नोंदवले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर. सूर्योदयापूर्वी थोड्या वेळामध्ये हवेचे तापमान हवेचं तापमान हे सूर्योदयापूर्वी थोड्या वेळाने त्याचे तापमान मोजल्या जाते किंवा त्याची नोंद ठेवल्या जाते. इको मार्क कशाशी संबंधित आहे? तर इको मार्क कशाशी संबंधित आहे? तर पर्यावरणपूरक उत्पादनाशी आपल्याला इको मार्क हे आपल्याला संबंधित असलेलं दिसून येतो. पर्यावरणपूरक उत्पादनासाठी इको मार्क हे संबंधित आहे. यानंतर आहे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव किती वर्षाचा असतो? तर शतकोत्तर सुवर्ण महोत्सव किती वर्षाचा असतो? तर 150 वर्षे, म्हणजे 150 वर्षाला आपण शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत असतो. यानंतर आहे महाराष्ट्रातील भूगर्भीय जलविद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील भूगर्भीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर आपल्याला सांगायचं आहे कोयना या धरणावर किंवा कोयना या नदीवर आपल्याला महाराष्ट्रातील भूगर्भीय जलविद्युत प्रकल्प आपल्याला कोयना या धरणावर किंवा या नदीवर बांधण्यात आलेला आहे. यानंतर आहे कृष्णा कोयना नद्याच्या संगमावर. कृष्णा कोयना नद्याच्या संगमावर वसलेले शहर कोणतं आहे? तर कृष्णा कोयना या नद्याच्या संगमावर कराड हे जे काही शहर आहे ते या 2 नद्याच्या संगमावर वसलेलं आहे. कृष्णा आणि कोयना या 2 नद्याच्या संगमावर कराड हे शहर बसलेलं आहे. त्यानंतर आहे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामधील तोरणमाळा हे थंड हवेचं ठिकाण आहे. तोरणमाळा हे नंदुरबार जिल्ह्यामधील थंड हवेचं ठिकाण आहे. यानंतर बघा, हे महाबळेश्वर आहे हे सातारा या जिल्ह्यामधील थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर पाचगणी पण हा सातारा या जिल्ह्यामधील थंड हवेचं ठिकाण आहे. यानंतर आहे तोरणमाळा येथील प्रसिद्ध तलाव कोणता? तर तोरणमाळा येथील प्रसिद्ध तलाव कोणता आहे? तर यशवंत तलाव हा आपल्याला तोरणमाळा या ठिकाणमधला यशवंत तलाव हा प्रसिद्ध तलाव आपल्याला असलेला दिसून येतो. यशवंत तलाव होय. यानंतर आहे दापोली तालुक्यातील लेणी कोणती? दापोली तालुक्यातील लेणी कोणती आहे? तर पन्हाळा काजी लेणी. तर दापोली तालुक्यामधील लेणी कोणती आहे? तर पन्हाळा काजी लेणी ही जी काय लेणी आहे ही आपल्याला दापोली तालुक्यामध्ये आहे. पन्हाळा काजी लेणी ही दापोली तालुक्यामध्ये आहे. यानंतर आहे बिनकोयाचा आंबा म्हणून कोणता आंबा ओळखला जातो? तर बिनकोयाचा आंबा म्हणून कोणता आंबा ओळखला जातो? तर सिंधू हा काही जे आंब्याचा प्रकार आहे तो बिनकोयाचा आंबा म्हणून ओळखला जातो. सिंधू हे आंबा होय. यानंतर आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. उपराजधानी नागपूर ही होय. यानंतर आहे मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कोणता? मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कोणता आहे? तर आपल्याला सांगायचं आहे तर 3ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र हा
मत्स्य उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचं स्थान आहे देशामध्ये. यानंतर आहे वाघूर नदी काठी. वाघूर नदीकाठी असलेली लेणी कोणती आहे? तर वाघूर या नदीकाठी कोणती लेणी आहे? तर वाघूर या नदीकाठी अजिंठा ह्या ज्या काही लेण्या आहेत त्या आपल्याला वाघूर नदीच्या काठावर आढळून येतात. अजिंठ्याच्या लेण्या ह्या वाघूर नदीच्या काठावर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला हा प्रतापगड किल्ला असलेला दिसून येतो. साताऱ्यामध्ये हा प्रतापगड किल्ला आहे. त्यानंतर आहे भाभा अणु संशोधन केंद्र कोठे आहे? तर भाभा अणु संशोधन केंद्र कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी हे भाभा अणु संशोधन केंद्र हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आहे मिनाक बक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी मिनाक बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याला चेन्नई या ठिकाणी असलेलं दिसून येतं. यानंतर आहे शैक्षणिक केंद्र. शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारं शहर कोणतं आहे? तर शैक्षणिक केंद्र असणारं प्रसिद्ध शहर कोणतं आहे? तर पुणे या शहराला शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाते. तर शिक्षणाचे माहेरघर असंही पुणे या शहराला म्हटल्या जाते. यानंतर आहे जंजिरा किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जंजिरा किल्ला हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हा जलदुर्ग आहे. म्हणजेच जलदुर्ग. जंजिरा हा किल्ला सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे म्हणून त्याला जलदुर्ग असं म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर दौलताबाद या किल्ल्याचे पूर्वीचे नाव होतं देवगिरी किल्ला किंवा देवगिरी प्रांत असं म्हटलं जातं. देवगिरी हे आपल्याला दौलताबाद या किल्ल्याचं पूर्वीचं नाव हे देवगिरी हे होतं. हर्णे हे रत्नागिरी येथील किल्ला कोणता? हर्णे हे रत्नागिरी येथील किल्ला कोणता आहे? तर सुवर्णदुर्ग जो काही किल्ला आहे त्यालाच हर्णे किल्ला हे रत्नागिरी या ठिकाणी आहे या नावानेही ओळखला जातो. सुवर्णदुर्ग किल्ला हा होय. यानंतर आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी कोठे आहे? तर यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 पुणे या ठिकाणी यशवंत चव्हाण विकास प्रबोधिनी आहे. पुणे या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. यानंतरचा प्रश्न आहे राजीव पार धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर राजीव पार हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हा राजीव पार धबधबा हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. यशवंतराव चव्हाण हे होय. हे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पण होते. यानंतर आहे गणपतीपुळे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गणपतीपुळे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे हे ठिकाण आपल्याला पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण असलेलं दिसून येतो आणि हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना कधी झाली? तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना कधी झालेली आहे? तर 1962 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना ही 1962 या साली करण्यात आलेली होती. यानंतर आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे? तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1948 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ही 1948 मध्ये करण्यात आलेली होती. यानंतर आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा जो काही प्राणी आहे तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, शेकरू हा होय. कृष्णा व वेनगंगा, कृष्णा व वेनगंगा नद्याचा संगम कोठे होतो? तर कृष्णा आणि वेनगंगाचा संगम कोठे होतो? तर माहुली किंवा माजुली या ठिकाणी या कृष्णा व वेना नद्याचा संगम होतो. माहुली या ठिकाणी या नद्याचा संगम होतो.